2025 हे वर्ष सुरू झालंय। 1 जानेवारीपासून जन्मलेल्या मुलांना आता बीटा पिढी म्हणून ओळखलं जाणार आहे। पिढ्यांची नावं नेमकी कशी ठरवली जातात हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे ठरवला जातो। या पिढ्या सहसा 15-20 वर्षाच्या कालावधीसाठी टिकतात। एक एक करून आपण ते समजून घेऊया। द ग्रेटेस्ट जनरेशन म्हणजेच GI जनरेशन 1901 ते 1927 या पिढीतील बहुतेक लोकांना महामंदीचा सामना करावा लागला होता। त्यामुळे या पिढीला GI जनरेशन असे म्हटले जाते। द सायलेंट जनरेशन 1928 ते 1945 दरम्यान महामंदी आणि दुसरे महायुद्ध यांच्या परिणामामुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते। बेबी बूमर जनरेशन 1946 ते 1964 या काळात लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे या पिढीला बेबी बूमर्स असे नाव देण्यात आले आहे। जनरेशन एक्स 1965 ते 1980 या दरम्यान नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि व्हिडिओ गेमची सुरुवात या काळात झाली। त्यामुळे या पिढीला जनरेशन एक्स असे नाव देण्यात आले आहे। मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय 1981 ते 1996 दरम्यान सर्वाधिक बदल या पिढीने पाहिले आणि तंत्रज्ञानाने स्वतःला प्रगल्भ केले। त्यामुळे ही पिढी जनरेशन वाय म्हणून ओळखली जाते। जनरेशन झेड 1997 ते 2009 या दरम्यान इंटरनेट जगात या पिढीचा जन्म झाला असल्याने ही पिढी इंटरनेट आणि गॅजेटवरती अवलंबून आहे। त्यामुळे अर्थात या पिढीला जनरेशन झेड असं म्हटलं जातं। जनरेशन अल्फा 2010 आणि 2024 दरम्यान सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा भडीमार या काळात झाला आणि त्या काळात या पिढीचे आणि त्यांच्या पालकत्वाचे आकर्षण वाढले, म्हणून या पिढीला जनरेशन अल्फा असं म्हटलं जातं। जनरेशन बीटा 2025 ते 2039 जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा प्रभाव पडणार आहे। 1 जानेवारीपासून ही मुले अशा जगात वाढतील जिथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असेल। तुम्ही कोणत्या जनरेशनचे आहात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।